वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल DSP मॉडेल लाईफस्टाईल. आज मी खूप खुश आहे कारण की आज माझे दोन मित्र आहेत ना, हे पोलीस झाले, नवी मुंबई पोलीस. एक आहे दानिश आणि एक आहे आकाश जात. व्हिडिओ काढण्याचं तात्पर्य हे आहे की आज माझा हा फर्स्ट ब्लॉग व्हिडिओ आहे, त्यामध्ये मी दोन पोलिसांसोबत फोटोशूट करणार आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे की ह्या व्हिडिओसाठी किंवा ह्या फोटोशूटसाठी. बघू आता पुढे कसं काय होतंय. मयूर गेलाय पप्पांना सोडायला, बोलतो 5 मिनिटात येतो. अर्धा तास झाला अजून काही आला नाही आणि आत्ता वाजले 4:15. बघू अजून 5-10 मिनिटं वाट बघेन, नंतर सोडून आम्ही शूटला जाऊ. भेटू. A few moments later. यावर अजय यावर. A few moments later. माझा फोटोग्राफर आलेला आहे. खूप बिझी असतात, पण आत्तापर्यंत जेवढे माझे फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट झालेत ना, त्याच्या मागे ह्या मोठ्या माणसाचा हात असतो आणि ज्यांनी फोन पकडलाय त्याचाही हात असतो. तर आता आपण सर चला लोकेशन जाऊ. पण करे तर हा मेन मुद्दा हा आहे की मी ब्लॉग हा मराठीत बनवतोय, कारण की जेवढे पण माझे इंस्टा फ्रेंड्स आहेत, यूट्यूबचे फ्रेंड्स आहेत, त्यांनी मला कमेंट्समध्ये केलेलं आहे की ब्रो तू मराठीमध्ये पण चालू कर, मराठीमध्ये पण खूप चांगले व्ह्यूज तुला जातील. तर होपफुली त्यांचं ऐकून मी आता मराठीमध्ये व्हिडिओ बनवतोय आणि ही माझी फर्स्ट ब्लॉग. तर थोडीशी बघू आता कशी चांगली होते. मयूर तुझ्या मोबाईलला ना तुझ्या ह्याच्यात टाकेला. सॉरी. तिकडे जाऊन फक्त आपली शूट करायची. पण खूप विचार केल्यानंतर आमचा चौघांचा एकच निर्णय झाला, बरोबर म्हणजे जागा आम्ही नक्कीच जातो. बाकी आकाश सर काय बोलत नाही, तर आकाश सरांचं बघू दे रिव्ह्यू. सर काय वाटतं तुम्हाला? झालं तर आपलं प्लॅन तिकडे जायचं झालंय. त्याच्यात पण आपल्याला काहीतरी नवीन लोकेशन भेटली त्या जागेवर, कोणी गेलं नाही अशा जागेवरती आपण जाऊ, म्हणजे लोकांना पण वाटेल की नवीन आहे. हा म्हणजे एकच लोकेशन आहे, तिथे पण भरपूर सारे लोकेशन आहेत, तिथे आपण जाऊन बघूया. माझ्या अरे नाही व्हिडिओ आले आमचं होईल, चांगलं होईल, बघू. नाहीये त्याच्याकडे आपण आता कोणाला घाबरत नाही. हे बघा खाकी घेऊन फिरतोय. अरे हे टाकून बघ मार्ग काय ऐकू दाखवू. तुला याच्यातलं कुठलं आठवत आहे का? तू कधी वाचलंय का? त्याच्यामध्ये असलेल्या कॉमन आहे सगळ्यांच्याच टेम्पोवरती असतं. पण हा बुरी नजरवाले तेरा मुखाला, बघतोस काय हॉर्नवार, अशा बऱ्याचशा अशा एकदम फनी अशा त्यांच्या हे असतात, स्लोगन्स असतात टेम्पोवरती. तर आपण त्या बघण्याचा आम्हाला पण या गाडीच्या मागे असं सुविचार लिहायचं आहे. तर तुम्हाला काय आठवत असेल एकदम फनी असो किंवा कुठलाही तुम्हाला आठवत असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पाहिलेले पण टेम्पोवरच्या वेगवेगळ्या अशा फनी स्लोगन ज्या असतील त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्ही पण अरे मज्जाम्मा. हे काका आपले एकदम वाह, नवीन बडे रस्त्याचा आराम आनंद से. घेत आहे. बघितलं ना आमच्या कर्जमध्ये असे रती महारथी आहेत. एकदम म्हणजे बाजूला असं ते झाडी, एक दोन साईडने महिन्यांनी हायवे. असं ऊन पडलं ना तर ते सनबाग येत आहे. आता आमच्या इकडे काय समुद्र नसल्यामुळे लोकांना सनबाथ घेण्यासाठी इकडेच यावं लागतं. म्हणजे आता गव्हर्नमेंटने बांधलेले नवीन रस्ते थोड्या दिवसांसाठी काय होईना, पण ते सनबाथ घेण्यासाठी बाबा वापरू शकतो. आणि एवढी खात्री आहे की कोणी पटकन गाडी चढवणार नाही.
बोलतो आता. अरे बाबा आपलं कसं न्यूजचं काम करायचं, डीओपीचं काम करायचं ठरलेलं आहे. यू आर व्हेरी टॉलंटेड. वी आर व्हेरी टॉलेंटेड. प्रयत्नांची पराकाष्ठा केली. याला खूप मोठे मोठे शब्द आहेत मराठीमध्ये. मराठी भाषा खूप चांगली आहे मित्रांनो. खूप चांगले. म्हणून मी आता 50% हिंदी आणि 50% मराठीमध्ये आता ब्लॉग्स बनवणार आहे किंवा माझ्या बाकीचे जे ग्रूमिंग्सच्या व्हिडिओ त्या मी बनवणार आहेत, कारण की आय लव्ह मराठी. बाकी काय बघू शकता इथं आम्ही गाडी काढतोय. सरळ 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 नको, सरळ जाऊ दे, सरळ जाऊ दे. Simply cannot trust what your mind is telling you. आणि फायनली फोकस फायनली आम्ही तिकडे हे होतो, चालू कर इकडे व्हिडिओ. इकडे आणि तिथून आम्ही एकदम मागच्या रोडने आलो इकडून. आमची हवा स्टार्ट झाली. हा तर मित्रांनी एवढा चांगला असं सुंदर रोड सोडून आम्ही तिकडनं गाडी घातली आणि गाडी घातली तर घातली सगळ्यांचीच लागली. अरे तो माणूस बघ रस्त्याचं भूमिपूजन करून देतो. जय माता दी. Searching for a reason, just let the world embrace us. In the silence, we are one. Can't escape from this feeling inside you. इकडे 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 वस वर वस वस वर एकदा अंगाची लाई नाही झाली. आता असंच तेवढं झालं. मामा कर ना. वाटलंच मला, वाटलं तुम्ही बोलणार म्हणून, तरी मी तुला आता थांब अजून थांबली ना गाडी अजून नाही. मकर नानसपूर आहे. मायला तुझ्या माझं वेगळं लग बनवून टाकतो. सही आम्हाला फायनली फोटोशूटला चांगलं लोकेशन मिळालेलं आहे आम्हाला. लोकेशन तुम्ही बघू शकता. एकदम सुंदर असं लोकेशन. मी पण फर्स्ट टाईम आलो. मला दानिश घेऊन आला. वाटलं होतं की कर्जत इतकं सुंदर असेल. सुंदर आहे ऑब्व्हियसली, पण इतकं असेल. मस्त डोंगर आहे, झाडी आहे आणि खरंच आमच्या गावापेक्षा पण चांगलं वातावरण आहे ते एकदम. तर खूप भारी वाटते. चला आता शूट करू. I heard you crying aloud, and a part of me cried with you. I finally see why. हो असं लकी आमचं. तर लोकेशन पण मिळालं, ऊन पण होतं आणि जसं नेमकं आता हा कॅमेरा काढून तेवढं पाऊस आला. नाही कॅमेरा ठेवला म्हणजे हे आमचं नशीब. सिंघम. आणि तुम्ही आता बघू शकता वरती बघू शकता एवढे भारी क्लाउड्स दिसत आहेत. पाऊस गेला फायनली. पाऊस गेला आणि लोकेशन पण आम्ही सोबत सुंदर आता फोटोशूट आणि सुंदर असे फोटोग्राफर. फोटो इग्नोर करा. हे बसणं जरुरी फ्रेम मध्ये येत होतं ना. तर आम्हाला लोकेशन पण आवडलं. मस्त लोकेशन आहे. इकडनं ऊन आहे ना आकाश, इकडनं ऊन आहे. या साईडने फोटो हा इकडून आहे ना. ब्रिजवरती मस्त. ते आपण कधी काढायचं? काढून आपण ब्रिजवर पण काढू. त्याचं काढून घेऊ ते पहिले मेन मॉडेलचं काढून घेऊ. त्याच्यानंतर मग आम्ही छोटे मॉडेल आम्ही आमचं हां. घेतलं ना ते खायला. आम्ही घेतो दुसरं काहीतरी. तर तोपर्यंत आम्ही मोबाईल फोटोशूट करू. काय म्हणणं तुझ्या दोघांच्या फोटोशूटवरती? तो पासून असा फोटोशूट करतो. काय आता बोलणार. पण काय पण बोलतो. दानिश वर्दीमध्ये खूप छान दिसतोय. म्हणजे एकदम dash- बघूयात थोड्या वेळाने मी पण वर्दीमध्ये येणार आहे. त्याला बोललो असा पोज करत तसं करत नाही तो. पण खूप छान वाटते. आता आकाश पण मोकळं झालंय. आकाश मोकळं झालं. हो मस्त वाटते बघा.
तिने ते काढण्यास सुरुवात केली चालायची पुढून काढ थोडं गरज झाली सिटी पासून पोट काय यार, तुझं पण पोट वाढायला लागला आता. जाईल रे ट्रेनिंगमध्ये. ट्रेनिंग कशासाठी चालू आहे? पोट कमी करायला चालू आहे. ए कोल्हाला शूट संपलेला आहे आणि आम्हाला खूप मजा आली. Your heart आणि जेव्हा हे वरती घालून शूट करायला आले ना, what your mind तेव्हा is पब्लिक telling you. थांबून मागे वळून यांना बघत होते. आणि एक जर असं बोलत होता की साहेब आम्ही चाललं थांबून आम्ही कसला. तर असा असतो वर्दीचा पावर. शूट एकदम चांगलं झालं. थोडा पाऊस होता पण नंतर थांबल्यामुळे आमचं शूट पॉसिबल झालं, नाही तर झालं नसतं. तर आम्ही तुम्हाला जे फोटो काढले ते आम्ही तुम्हाला मध्ये दाखवूच फोटो. हां त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलेच फोटो. तर आम्हाला त्याचे पण कमेंट ऐकायला आवडते, कारण शेवटी आम्ही यूट्यूबर आहोत. तर कमेंटसाठी आम्हाला हपकलेले आम्ही कमेंटसाठी काय सांगू नाही शकत. तुम्ही हे लोकेशन बघू शकता, खूप छान लोकेशन. इथे थांबलेल्या गाड्या मस्त, इकडे लोकेशन चांगलं आहे. तर बघू शकता, डॅम आहे. हा नवी मुंबईला पूर्ण पाणी पुरवतो तो हा मोरबे. This is what makes heartbreak so difficult to heal. इथून सगळं पाणी जातं. Addicts know they're addicted. They know when they're डॅमच्या shooting एकदम up. जवळ जात आहे, ते But रिस्की आहे. heartbroken people do not. तर अतिशय म्हणजे Now. खूप दिवसांनी मी फोटोशूट केलं, तर मला ना खूप मजा वाटली. आणि ऑफिसच्या लाईफमधून थोडंसं एक क्षणभर मला आनंद मिळाला इथे. नाहीतर मग ऑफिसवरनं या जिमला या झोपा आणि परत रेग्युलर रुटीन, आणि मग संडेला असंच आराम करून पूर्ण दिवस जायचा. पण आज मला खूप मजा आली आणि मी माझ्या मित्रांबरोबर आलो, Your heart त्यामुळे मला अजून मजा आली. simply cannot trust हो, what your mind तर तुम्हाला ही is व्हिडिओ telling you. आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.